नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर हा व्हिडिओ तुम्हाला 2 दिवसाचा एकत्र केलेला आहे, तर तो येत आहे. तर चला, काल काय झालं, सगळे कामावरून घेतले कारण भरपूर दिवसाचं घर खराब झालं होतं. ते पण पुसून घेतलं, भांडे वगैरे घासून घेतले, गॅस पण घासून घेतला आणि कपडे पण होते बरेचसे हॉस्पिटलमधून आलेले, काय भरपूर कपडे पडलेले होते. तर ते पण धुवून घेतले. मिस्टरांचे कपडे होते 8 दिवसाचे, ते पण धुतले आणि मस्त आता इकडं काय सुकाय टाकलेत आणि तिकडं घरासमोर काय टाकलेत. सगळं घरातलं पुसून वगैरे घेतलं आणि गॅस बीस घासून बाहेर ठेवलेला आहे. थोडेसे आपल्या कामापुरत्या भरण्या, गॅस सिलेंडर मी मुद्दामून बाहेर ठेवले पडवीमध्ये, कारण स्वयंपाक करायला उजेडामध्ये बरं पडतं, कारण घरात अंधार पडतो, लाईट काय सारखी नसती. त्याच्यामुळं मग मी काय केलं, इकडं बाहेरच ठेवलाय आणि इथं स्वयंपाक करून घेतला. कालचा काय तो स्वयंपाकामध्ये मी बनवलेलं काय दाखवलं नाही, पण आता आज काय बनवले ते दाखवणार आहे. काल माझी अशीच कामं गेले घरातले, साफसफाई, त्यांना आंघोळ घालायची, त्याच्यानंतर मग कपडे हे, त्याच्यातच माझं जवळजवळ 2 ते 3 वाजले मला. आणि आता इथं मग सगळे कामं आवरून झाले, तर त्या घरात झोपलेले आहेत. सासरे आहेत आमचे, येतात ते खाली पाणी द्यायला गेले होते झाडांना आणि ज्वारीला. तर त्यांना पण थोडंसं दम वगैरे लागतो, पण करतात तेवढ्यातले तेवढ्यात. आणि मग त्याच्यानंतर थोडीशी मग इकडं मी आले. चिंचाचं झाड आहे आमच्या शेजारीच, घराच्याच जवळ आहे. म्हणलं चला बघूया चिंचा पिकल्यात का, तर मस्त चिंचा पिकलेल्या आहेत. थोड्याशा पाड एक अर्धा मला सापडला आणि मी पण त्या तोडून थोड्याशा खाल्ल्या. काल सगळं कामावरल्याच्या नंतर, कारण दुसरा दिवस होता ना माझा, मग त्या पेशंटला आणल्यामुळं मग बाकीचे कामं पण आवरायचं चालू होतं. तर इथं बघू म्हणलं चिंचाला पाड लागलाय का, तर मस्त असं मिळाली पाडाची. त्याच्यानंतर दुपारी थोडंसं, सकाळी सगळं आवरून घेतलं होतं, पण इथं मिस्टर झोपलेले येतं आणि मी सगळं हेच खालचं फरशी वगैरे पुसून घेतलं. घराचं काम आमचं अजून थोडंसं अधुरं आहे, म्हणजे करायचं बाकी आहे. चाललंय असंच, याचा आजार पण झालं का ते, त्याचा आजार पण झालं, त्याच्यातच चाललंय सगळं. तर इथं मस्त मांडणे लावलेले आहेत, हे मीच लावलेले आहेत गावाला. दरवाजेच्या समोर पडवी आहे, त्याच्यामुळं काय नाही, दारात स्वयंपाक वगैरे केलं तरी जमतं. कपडे वगैरे वाळू घालायला पण जागा आहे. पाणी तर आमचंच आहे, जवळच बोरिंग असल्यामुळं मग काय पाणी तिथूनच आमचं समोरचं घरामोरचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण कालचा आहे आणि नंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळचं. तर सकाळी उठल्याच्या नंतर मी काय आंघोळ वगैरे केली नव्हती, झाडलोट केली, चहा पाणी केलं आणि म्हणलं चला आता स्वयंपाकाला काय करावं. तर भाजीसाठी मग दारातच खाली वांगी लावलेली आहेत, तर ते पण तोडायला गेले. थोड्याशा वालाच्या शेंगा आणू म्हणलं आणि वांगे पण आणू, कारण मग काल केली ती वालाची शेंग, तर आज मस्त वांगे करते. तिकडनं आमच्या चुलत दीर बोलत होते काय करते म्हणून. म्हणलं काय नाही, माझं चाललंय वांगे वगैरे तोडायचं. तर ते हसत होते, म्हणले व्हिडिओ काढते का काय, म्हणलं हो. तर आता इकडे मग वालाच्या शेंगा पण तोडून घेते, बऱ्याचशा आलेल्या आहेत. तर त्या सगळ्या शेंगा मी म्हणलं आता तोडून घ्यावात, म्हणजे कसं निवार होतील. आता 8 दिवस त्या घरी नव्हत्या, आम्ही पण तिकडं होते, आम्हाला आलेलं फक्त 2 दिवस झाले, घरी कोणीच नव्हतं, सासरा एकटेच होते. तर ते काय स्वयंपाकाला काय, मग त्यांना भाजीची काय गरज नव्हती, डबा येत होता. तर ह्या सगळ्या म्हणले शेंगा तोडून घेते आणि गमेल्यात ठेवते. त्याच्यानंतर मग आता थोडेसे वांगे पण तोडायचे होते, कारण आज वांग्याचीच भाजी करणार आहे मी. आणि थोडीच लागतात, आम्ही चौघच आहे, तर पोरं वगैरे कोण नाही. विशाल तर कालच गेला, तो आला की दुसऱ्या दिवशी सकाळी लगेचच 10च्या गाडीने गेला. तर छोटे छोटे वांगे, मस्त मेथीची भाजी पण आहे. काल मेथीची भाजी बनवली होती, ती काय दाखवली नाही, पण आता आज म्हणलं हाय टाईम तर चला व्हिडिओ काढूया. तर आता इथं छानपैकी मी वांगे तोडून घेते. ज्वारीच्या कढीलाच त्यांनीच लावलेले आहेत, लसूण पण लावलेलं आहे, दाखवीन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी. मस्त वांग्याची झाडं आहे, त्याला भरपूर वांगे आले. तर असं शेतातलं खायचं आणि पैसे वगैरे काय मोजायची गरज नाही लागत, फक्त इथं कष्ट लागतं. नाही तर शहरामध्ये कसं पैसे द्या, पाव किलो 25-30 रुपयाचे घेऊन या, पण गावाला कसं मस्त राहतं. पण एवढंच आहे की इकडं काय कमाई नसते, थोडं असं जास्त, त्याच्यामुळं. तर असं माझं सकाळी सकाळी चाललं होतं, भाजीपाला थोडंसं तोडून घ्यायचं. म्हणलं आज वांगे नेवा तोडून, कारण मोठाले झाल्यावर पण मग ते पिकायला लागतात, त्याच्यामुळं मग आधी सगळे तोडून घेते. तर आता तोडायचे झाले, घरात आले मी, दारातच आहे समोरच. मग म्हणलं चला आता स्वयंपाक करून घ्या. कवळे कवळे वांगे काढले, कुत्रं बोखत आहे शेजारचं. इथं काय गावाला थोडं कोणी नवीन दिसलं की बोखायला चालू करते इथं. तर का आता मग पोहे करायचे थोडेसे नाश्त्याला,
तर म्हणलं चला त्यांच्या गोळ्या वगैरे पण द्यायचा टाईम झाला आहे. पोहे करून घेते, थोडेसे भिजायला ठेवले तर. आणि मस्त कांदा मिरची कापून घेतले. त्याच्यानंतर कोथिंबीर वगैरे काही इथं नाही आहे, त्याच्यामुळं मग फक्त मिरची आणि कांदा थोडेसे शेंगदाणे टाकून हे पोहे मी करून घेते. तर आता पोहे झाले तर पेशंटला द्यायचे, तर गोळ्या औषधाचा पण टाईम झालेला आहे. तर त्याच्यामुळं मग त्यांना म्हणलं माझा स्वयंपाक होईपर्यंत थोडासा नाश्ता, त्याच्यानंतर मग माझा स्वयंपाक. वांगे चिरून घेतलेत मी, इथं मीठ टाकून पाण्यात ठेवले. तर त्याच्यानंतर आता हे सगळं वाटण ना मी मसाला, आमचा काळा मसाला असतो ते भाजून घेतला आणि मस्त बारीक पाट्या वाटल्या उखळात कुटून. तर छानपैकी वांग्यामध्ये मीठ भरून घेतलं आणि हळद टाकून घेतली. तेलामध्ये मसाला सगळा भरून घेतला, परतायच्या आधी वांग्यामध्ये पूर्ण मसाला भरून घेतला छानपैकी आणि म्हणलं परतून घेऊया. तर इथं म्हणजे असं मिरची तर मी बाजूनच वाटली होती, त्याच्यामुळं मग गरम मसाला वगैरे काही इकडं वापरत नाही. तर मस्त असं लाल मिरची वाळलेली असते ना, तीच मसाल्यात भाजून वाटतात. चवीनुसार मीठ टाकून घेतला आणि आता पाणी टाकून बारीक गॅसवर शिजवून देते आणि मग तोपर्यंत बाकीचे कामं आवरून घेते. तर असं सकाळ आता उठल्यापासून माझं चाललं होतं, एक 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 करायचं. त्यांना तोंड धुवायला पाणी, त्याच्यानंतर दूध दिलं गरम करून, त्याच्यानंतर नाश्ता आणि मग भाजीची सुरुवात केली. अजून मला भाकरी पण बनवायची. आता भाकरी काय मी दाखवणार नाही, फक्त भाजीच दाखवते. मस्त अशी वांग्याची भाजी केली. अजून बाकीचे कामं पडलेत, कपडे ते आत. हा तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, पहिल्या दिवशीचा आधी पाहिलेला आहे. आणि आता त्यांना मी जेवायला बोलवत होते, सासऱ्यांना म्हणलं जेवायला या. आम्ही जेवण वगैरे करून झाले, त्याच्यानंतर वर आले मी. नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे 11 साडे11 वाजले असतील. घड्याळाचा काय अंदाज येत नाही, इथं लवकरच असं वाटतं 12 वाजलेत का काय. तर मी इथं वरती आलेली टेरेसवर. मस्त म्हणलं थोडंसं बोलावं, कारण रेंजचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं थोडं वरती आले. आणि नंतर मग सकाळचे थोडेसे कामं पण अजून बाकी येतं, भांडे वगैरे घासायचे तर, कपडे पण धुवायचे तर. आणि इकडचा परिसर असा आहे, ते पण तुम्हाला मी दाखवते. सकाळचं थोडंसं स्वयंपाक वगैरे मी केलेला आहे, कारण आता पेशंटचं म्हणलं ना तर मग थोडंसं त्यांना नाश्ता, त्याच्यानंतर आंघोळ, बरंचसं असं काही काम असतं आहे. आणि आता हे व्हिडिओ तुम्हाला गावचाच आहे, दम लागतोय बोलायला. पायऱ्या चढून आले ना, त्याच्यामुळं जरा असं दम लागल्यासारखा झाला आहे. आणि मस्त आहे वातावरण इकडचं, हवा वगैरे चांगली आहे. आमच्याकडचा सगळा डोंगर परिसर आहे, तो पण तुम्हाला दाखवते. हे पहा, घराच्या पाठीमागं पूर्ण डोंगर डोंगर डोंगरच आहे. कारण हे इथं आमचं असं टेरेस आहे. हे बघा वरती मस्त आहे वाळायला वगैरे. आणि ही आमची चिंच आहे, त्याला पण आता मस्त चिंच आल्या आता. हे बघा, कारण भरपूर दिवसाचं मोठं झाड आहे, आता यायला लागले आता. तर अजून काय पाणी नाही लागले, पण आता थोड्याशा पिकले, आता दिसतच असतील तुम्हाला. हे बघा, इकडचं सगळं आमच्याच तिथला परिसर आहे. हे आमची पडवी आहे पुढची, इकडं पाठीमागं स्लॅब, खाली पडवी, एवढं असं काम आहे. आणि घराच्या मागं असं डोंगर, पूर्ण डोंगर आहे इकडं, सगळीकडं असं डोंगरच भाग आहे. हवा वगैरे भरपूर लागते इकडं आणि वातावरण पण चांगलं आहे, एकदम मस्त वाटतं. तर हे वेली वगैरे सगळं वाळून गेलेत आता. आणि सगळे सीताफळं आहेत ना इकडंच असतात, आता त्याच्या वेळेला पानं सगळे गळाले तर, आणि वेलीचं पण वाळून गेले. तर पूर्ण इकडं सीताफळाने भरलेलं असते. दिवाळीच्या वेळेस जर आलं ना तर भरपूर सीताफळं असतात इकडे. तर मस्त आता इकडचं हे आमचे शेजारी येतं, पलीकडचे दिसतात ना तुम्हाला पत्रे, त्यांचं पत्र्याचं घर आहे, आमचं स्लॅबचं आहे. असं पूर्ण मस्त कठाडी वगैरे बांधून घेतलेली आहे. खाली उतरायला इथं इकडं बोरिंग आहे, इथं झाडाच्या पत्र्याच्या पलीकडे बोरिंग आहे पाण्याची. चला, स्वयंपाक झालेला आहे. आज स्वयंपाकामध्ये वांग्याची भाजी पण बनवली, त्यांना जेवायला दिलं दोघांना, आम्ही पण जेवलोत. सासूबाईचं जरा तब्येत आमच्या खराबच आहे, त्याच्यामुळं आता काही विलाज नाही, काही उठायला बसायला पण त्रास होतो आहे, उचलावं लागतं 2 माणसांनी, म्हणून मग मला गावी यायला लागलं. तर आता मग थोड्या दिवस आम्ही बरं वाटत तोवर थांबणार आहे मी.
बरं वाटल्याच्या नंतर मग बघूया काय करायचं ते. तर आता थोडेफार तुम्हाला इथलंच टाकीत जाईन मी पाहायला, स्वयंपाकातलं वगैरे थोडंसं. आणि इकडचं असं वातावरण आहे. तर चला मग, व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, पूर्ण व्हिडिओ पाहत जा. तर मस्त चिंचा पण आल्या आता, भरपूर आल्या आता. हे झाड आहे ना खूप दिवसाचं आहे. आणि इकडं आंब्याचे झाडं वगैरे पण लावलेले येतात. आणि तिकडं पण पूर्ण डोंगर आहे, असा डोंगर बाग आहे सगळीकडचा. बागच सगळा डोंगर आहे बघा. इकडं पण सगळीकडे ज्वाऱ्या वगैरे आता आलेल्या आहेत काढायला. थोडेसे आता सुरुवात केली ज्वाऱ्या काढायची. ज्वारीची सुरुवात झालेली. हरभरे काय अजून काढायला नाही आले, कारण हरभऱ्याला आहे ना अजून गठेच आताशे आले. तर उशिरा पेरल्यामुळं काय झालं, हरभरे अजून काय काढायला नाही आले. पण ज्वाऱ्या थोडंसं काढायला आल्या. तर अजून काही कवळ्या आता काय अजून काढायला लागले तर पकले. तर जास्त काय मोठाले ज्वारी नसतात आमच्याकडं, बारीक असतात छोटे छोटे कणस वगैरे. तर चला मग, असा आहे आमच्या घरचा परिसर. शेतात काय मी गेले नाही अजून, पण घराच्या दारातच समोरच शेती आहे आमची, त्याच्यामुळं काय जायची गरज नाही. गेले ते खाल्लं तर तुम्हाला दाखवीन काय आहे शेतामध्ये, कणसं वगैरे काय आहे ते. चला मग, राहा व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पहा.